समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित खासदार चव्हाण साहेब, अविनाश दादा भोसीकर, फारुख सर अहमद, प्रशांत दादा इंगोले, वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे तमाम पदाधिकारी करते आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू आणि जय भीम। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आपली निवडणूक कोणत्या तारखेला आहे? 15 तारखेला। आणि 15 तारखेला आपल्याला एक खूप महत्वाची संधी मिळते आणि आपल्याला संधी मिळते की आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी नांदेडला लुटायचं काम केलं होतं, आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी एक भ्रष्ट कारभार चालवण्याचं काम केलं होतं आणि आपल्या दलित विकासाचा पैसा, आपल्या मोहल्ल्याचा विकासाचा पैसा, आपल्या एरियाचा विकासाचा पैसा, नांदेडच्या विकासाचा पैसा आणि या शहराची तिजोरी ज्या ज्या लोकांनी लुटून खाली केली आहे त्या लोकांना सत्तेच्या बाहेर टाकून आपल्या हक्काचे नगरसेवक निवडून आणायची ही एक महत्वाची वेळ आली। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की ज्या लोकांनी नांदेडला लुटून खाल्ले, ज्या लोकांनी इकडे भ्रष्ट कारभार केलाय आणि ज्या लोकांनी तुमच्या आमच्या नावाच्या विकासाचे पैसे खाल्ले त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवा आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे तमाम उमेदवार हे मोठ्या संख्येने निवडून आणा आणि मग आपण सर्व एकत्र येऊ, आपल्या वॉर्डाचा, आपल्या गल्लीचा आणि नांदेड शहराचा विकास करू आणि आपणच आपल्या लेकरा बाळांना एक उज्ज्वल भविष्य देऊ। आपण जर बोलायला गेलो आणि बघायला गेलो तर नांदेडमध्ये मुद्दे बरेच आहेत ज्याच्यावरती कामं व्हायला पाहिजे। आजही आपण बघितलं तर 2026 मध्ये कचऱ्याचा मोठा प्रॉब्लेम हा नांदेडला आहे। आजही कचरा वेचक काम करत नाहीत, कचरा वेचकांना वेतन मिळत नाही, त्याच्यामुळे मोठ्या कचऱ्याचा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे आरोग्याचे प्रॉब्लेम्स, डासाचे प्रॉब्लेम्स, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड सारखे इतर आजार लोकांना होतात आणि कचऱ्याचं व्यवस्थापन वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे सर्वात प्रथम करेल आणि एक स्वच्छ सुंदर नांदेड शहर घडवायला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे नेहमी पर्याय राहतील हे मी तुम्हा सर्वांना नमूद करतो। दुसऱ्या बाजूला मित्रांनो, आपलं नांदेड शहर हे 3 नद्यांच्या मधोमध येतं, 3 नद्यांच्या मधोमध येतं तरी आज 8 दिवसाआड पाणी आपल्या सर्वांच्या घराला येतं आणि पाण्याचा रंग बघितला तर तो ब्राऊन असतो, चॉकलेटी रंगाचं पाणी येतं। कोण माणूस प्यायला ते पाणी तर 2 दिवसांनी आजारी पडेल, 3ऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये भरती होईल, असं दर्जाचं पाणी येतं। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस तर्फे मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टी सत्तेमध्ये आली तर सर्वात पहिले पाणी पुरवठ्याचं काम करून प्रत्येक माणसाच्या घराला नळ आणि त्या नळाला दररोज पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्याचं काम हे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यावर नक्की करेल। दुसऱ्या बाजूला मित्रांनो, आरोग्य सेवा सुधारून नांदेड मधल्या सरकारी हॉस्पिटलची अवस्था वाढवून तिकडे अजून 100 बेडचं नियोजन करून प्रत्येक वॉर्डामध्ये मोफत सेवा देणारं एक आरोग्य केंद्र उभं करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टी नांदेडमध्ये नक्कीच करेल। आणि त्याचबरोबर जो प्रत्येक माणसाचं ज्याचं नाव घरकुलाच्या यादीमध्ये आले त्याला घरकुल देण्याचं काम आणि प्रत्येक माणसाचं घरकुल यादीमध्ये नाव टाकण्याचं काम हे आम्ही नांदेड शहरामध्ये नक्कीच करू मित्रांनो। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढं सांगतोय की आज आपल्या सर्वांसमोर अशी लोक उभी आहेत
ज्यांना नांदेडच्या नागरिकांसाठी सेवा करायची, ज्यांना नांदेड शहराचा विकास करायचा आणि ज्यांना तुमच्या लेकरा बाळांसाठी एक उज्ज्वल भविष्य असं घडवायचंय. पण म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही जी लोक आपल्या सेवा करण्यासाठी, आपली मदत करण्यासाठी उभे, यांना मतदान करा आणि भ्रष्ट कारभाऱ्यांना सत्तेच्या बाहेर टाका. आता इकडे बरेच लोक हे म्हणतात की तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल बोलता आणि भ्रष्टाचारांना सत्तेच्या बाहेर ठेवा असं म्हणता, पण काँग्रेसचेच कितीतरी नगरसेवक हे सत्तेमध्ये होते. त्यांना मी एक सांगू इच्छितो की काँग्रेसचे जे भ्रष्ट नगरसेवक होते ते ऑलरेडी MIM मध्ये पळून गेलेले आणि काँग्रेसनी नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देऊन एक नवीन तरुणांना संधी देण्याचं काम केलंय. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की या येत्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झाली. हे दोन पक्ष भाजपच्या विरोधाला लढतात. समविचारी पक्ष आपण यांना मानू शकतो. आणि जर आपल्याला नांदेडमध्ये सत्तेच्या बाहेर भाजप आणि मधुवाद्यांना आणि धारकऱ्यांना टाकायचं असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टी. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला मला आपल्याला एक गोष्ट सांगायची की आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जातीवाद परत एकदा या भारतामध्ये आलेला आहे. एक आठवड्यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये एका माणसाने बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळण्याचा प्रयत्न केला. तिकडच्या मध्य प्रदेशच्या सरकारने त्या माणसाचं पाठराखण केलं आणि अजूनही त्या माणसाला अरेस्ट नाही केली. ही वस्तुस्थिती समजून घ्या की 2026 मध्ये सुद्धा अशी माणसं, अशी जातीवादी हरामखोर लोक या जन्माला येतात जे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळण्याचा प्रयत्न करतात आणि हे भाजप सरकार मध्य प्रदेशमध्ये असलेलं त्या माणसांवरती कारवाई नाही करत, त्यांना अटक होण्यापासून वाचवतं आणि त्या लोकांचा पाठराखण करतं. अशा भाजपला आपण मत देणार का? नाही. आणि भाजप एकाच पक्षावरती उभी नाहीये, भाजपची दुसरी पण टीम है, भाजपची बी टीम पण इकडे उभी है. मैं मेरे मुसलमान भाइयों से कुछ चीजें बात करना चाहता हूँ. आप सभी को पता है मैं कौन से जिले से आता हूँ? आपको पता है मैं कौन से जिले से आता हूँ, कौन से जिले में मेरा घर है? कौन सा पता है? अकोला. बराबर. अकोला में एक नगर परिषद है. वो नगर परिषद का नाम पता है क्या आपको? मेरे घर से 20-30 किलोमीटर दूर है वो नगर परिषद. पता है वो नगर परिषद का नाम? उधर आज चमत्कार हो गया, चमत्कार. आकोट नगर परिषद नाम है उसका. आकोट नगर परिषद में MIM मजलिस के 5 उम्मीदवार आए थे. कितने? 5. वो लेकिन उनको सत्ता में जाना था. सत्ता में जाने के लिए इम्तियाज साहब को पैकेट भी मिलने वाला था, लेकिन 5 नगर सेवक के साथ तो सत्ता बना नहीं सकते. तो आपको पता है उन्होंने क्या किया? अलायंस किया. किसके साथ किया पता है? बीजेपी के साथ अलायंस किया. कल तक हम बोलते आ रहे थे कि मजलिस ये भाजपा की बी टीम है. हम बहुत गलत थे. मजलिस बीजेपी की बिल्कुल बी टीम नहीं है. मजलिस तो खुल के आज भाजपा के साथ अलायंस में आ गई है. और इसीलिए मैं तमाम मुसलमान भाइयों से यह कहना चाहता हूं कि जो लोग भाजपा के साथ अलायंस में हैं, जो लोग भाजपा के साथ यूती में बैठते हैं और जो लोग भाजपा के साथ कंधे को कंधा लगा के राजनीति करना चाहते हैं, वो क्या किसी कौम के हो सकते हैं? क्या वो आवाम के हो सकते हैं? क्या वो इस्लाम के लिए आवाज उठा सकते हैं? क्या वो मुसलमानों की हिफाजत कर सकते हैं? नहीं. वो सिर्फ और सिर्फ खुद के घर में पैसा ला सकते हैं. क्योंकि अगर मजलिस भाजपा के साथ यूसी कर सकती है तो मैं ये मानता हूं कि इम्तियाज जलील और भाजपा और मजलिस किसी भी हद तक गिर सकते हैं. और इसीलिए मैं आप सभी को इतना ही कहना चाहता हूं कि जो लोग सत्ता के लालच में आके गिरना चाहते हैं उनको गिरने दो. इस इलेक्शन में उनको उठाने का काम मत करना.
इस इलेक्शन में वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस का अलायंस हुआ है। इस इलेक्शन में हम सत्ता हासिल करके महापौर बिठा के नांदेड़ की महानगर पालिका हासिल करने की ताकत रखते हैं, और इसीलिए इधर उधर वोट देके जज्बाती तकरीरों के पीछे भाग के आपने वोट बिल्कुल जाया ना करना। आपने वोट सिर्फ और सिर्फ वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस के अलायंस के पीछे खड़ा करना, और ज्यादा से ज्यादा वोटों के साथ वंचित और कांग्रेस के उम्मीदवार चुन के लाना। यही मैं जाते जाते आप सभी से गुजारिश करना चाहता हूं। आज यहाँ पे प्रभाग क्रमांक 13 से संगीता कामड़े ताई, अब्दुल मुख्तार साहब, वाजिद जागीरदार और अब्दुल गफूर साहब, ये प्रभाग क्रमांक 13 से खड़े हैं और इनकी निशानी है पंजा। और उसी तरह से प्रभाग क्रमांक 15 से मोहम्मद अब्दुल रहमान, उसी तरह से ये क्या नाम, रातोड़े और मोहम्मद हक, ये पंजे से प्रभाग क्रमांक 13 में खड़े हैं। और वंचित बहुजन आघाड़ी से अतीक लीडर, ये प्रभाग क्रमांक 15 में खड़े हैं। अतीक साहब का चिन्ह है गैस सिलेंडर, बाकी सबका चिन्ह है पंजा। मैं आप सभी से गुजारिश करता हूं कि इन सारे उम्मीदवारों को ज्यादा से ज्यादा वोटों से चुना के लाइए, और मैं इन सब के तरफ से दूना गवाही, इन सब के तरफ से गवाही देता हूं कि ये आपके लिए दौड़ेंगे, भागेंगे और आपके खिदमत में हमेशा हाजिर रहेंगे। इतना बोल के मैं मेरे दोस्त लफ्ज रोक देता हूं। आप सभी को मेरा खुदा हाफिज। जय भीम, जय संविधान।